अनफिल्टर्ड गप्पामध्ये मी बल्लाळ तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, आजकालच्या जनरेशनमध्ये पुस्तक वाचण्याचा ट्रेंड जरा जास्त प्रमाणात आला आहे. खासतः जेनजीस कडून पुस्तकांना जास्त प्रमाणात पसंती केली जाते. तर चला जाणून घेऊया जेनजीस कडून की त्यांना कुठल्या प्रकारची पुस्तके आवडतात आणि पुस्तके विक्रेत्यांकडून की त्यांना कशा प्रकारचा क्राऊड मिळतो. चला, बी रेडी फॉर दॅट. हल्लीचे तरुण पुस्तक वाचतात का? मोस्टली येस. जेनझी तर मला जेवढे माहिती आहे तेवढे आय थिंक वाचतात. माझ्या फ्रेंड ग्रुप मधले तर वाचतात. वाचतात, सगळेच वाचतात. हा वाचतात, भरपूर वाचतात. ओके. कोणत्या प्रकारची पुस्तकांना पसंती केली जाते आज, म्हणजे आजच्या जगात? आजच्या फिक्शनल बोलू शकता किंवा मग थ्रिलर जास्त. मी जेवढं बघितलंय तेवढं थ्रिलर किंवा फिक्शनल बुक्स मोस्टली. आणि लव्ह स्टोरीज पण आजकाल हे पण ते सगळे वाचतात. जनरेशन म्हणलं आता सर्व क्लासिक वगैरे सब चालतं, असं चालतं, असं भरपूर चालतं. तसं आर्टचं आहे, आपल्याला फोटोग्राफीचं आहे, फॅशन आहे, ज्वेलरीचं आहे, आपल्याकडे भरपूर पुस्तक आहे. नाही, तरुण कोणत्या पुस्तकांना तरुणचं असं काय ना, माझ्याकडे लाईन आले का, माझ्याकडे पर्टिक्युलर बुक भेटतात, लहान मुलांचे भेटतात, फोटोग्राफीचे, जॉग्राफी सब असं. काही वर्षांपूर्वीचा वाचक आणि आत्ताचा वाचक, म्हणजे काही वर्षांपूर्वीचे रीडर आणि आत्ताचा रीडर, यामध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे. लिटरेचर वाईज खूप फरक आहे. लिटरेचर एकदम कोसळलं आहे असं बोलू शकता. काव्य संग्रहच नाही आहे जरा आपण. आणि आजकाल खूप बुक्स आहेत जे मला असं वाटतं की मार्केटमध्ये यायला नाही पाहिजे. ॲज फॉर रिझन बोलू शकते, कूल अँड हुवर चे बुक्स पब्लिश व्हायला नाही पाहिजेत. रिझन म्हणजे तिचे बुक्स खूप चाइल्डिश आहेत ते, आणि ते बुक्स टीनेजर्सच्या माइंडला अफेक्ट करू शकतात मला असं वाटतं खूप. आणि लोक मेन लिटरेचर सोडून अशा बुक्स जास्त वाचतात. सो तो रिझन असू शकतो. फरक आहे. पूर्वी भरपूर पुस्तक जात होते, आता थोडं कमी जातात ऑनलाईनमुळं, ह्याच्यामुळं काय. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.